नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BMP GK मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा आपला जो टॉपिक आहे भारताचा भूगोल भाग 1 मध्ये एकूण आपण तब्बल 50 MCQ प्रश्न घेतलेले आहेत। मित्रांनो, तुम्ही जर आपली सिरीज नंबर 1 पासून आतापर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहिले असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला 100% या सिरीजमधून फायदा होणार आहे। तलाठी भरती 2026 साठी जी 25 ऑक्टोबर 2026 ला होणार आहेत आणि याही पुढचे व्हिडिओ 100% बघा। आणि आजचा जो आपला टॉपिक आहे भारताचा भूगोल, यावरती आपण जे 50 MCQ प्रश्न घेतलेले आहेत तेही 100% बघा, कारण प्रश्न असे जे परीक्षेला विचारलेले गेलेले आहेत आणि विचारले जाऊ शकतात असेच प्रश्न व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेत आहोत। चला तर आपला पहिला प्रश्न आहे, भारताचे क्षेत्रफळ जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के आहेत? उत्तर माहीत असेल तर 3 सेकंदामध्ये कमेंट उत्तर करायचं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2.4%। किती? 2.4% इतके भारताचे क्षेत्रफळ जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या टक्के आहेत, म्हणजे 2.4% इतकं आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर तलाठी भरतीची प्री परीक्षा क्रॅक करायची असेल, त्यामध्ये पास व्हायचं असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला किमान 100 प्रश्नांपैकी 50 प्रश्न तुमचे 50 ते 55 प्रश्न हे योग्य उत्तर येणं बरोबर आहेत। त्यासाठी आपण तलाठी भरती प्रिलिम्सचा सिलेबस आणि जे 8 विषय तलाठी भरती प्रिलिम्सला येणार आहेत त्या 8 विषयांची 5000 प्रश्नांची PDF आहे आपल्याकडे, ती तुम्हाला हस्तगत करायची आहेत। आपला व्हॉट्सअप नंबर आहे 7057697808। या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि ही PDF आणि आणखीनही PYQची PDF तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाईल। व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करायचा आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिणेकडील टोक कोणते? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कन्याकुमारी हे भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिणेकडील टोक आहेत। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने आहेत। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लहान राज्य क्षेत्रफळानुसार कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोवा। कोणते राज्य? गोवा हे राज्य भारतातील सर्वात लहान राज्य आहेत आणि सर्वात मोठे जर विचारले तर राजस्थान, लहान जर विचारले तर गोवा हे क्षेत्रफळानुसार आहेत, लक्षात असायला पाहिजे। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गंगा ही नदी भारतातील सर्वात लांब नदी आहेत। परीक्षेला विचारले गेलेले आणि विचारले जाऊ शकतात हे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत नक्की बघा। पुढचा प्रश्न, दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोदावरी ही नदी दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी आहेत। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए थार हे वाळवंट भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहेत। पुढचा प्रश्न, थार वाळवंटाचा बहुतांश भाग कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राजस्थान या राज्यामध्ये थार वाळवंटाचा बहुतांश भाग आहेत। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कांचनजंगा ही भारतातील सर्वात उंच पर्वत शिखर आहेत। पुढचा प्रश्न, कांचनजंगा ही पर्वत कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सिक्कीम या राज्यामध्ये कांचनजंगा पर्वत आहेत। पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दख्खनचे पठार हे भारतातील सर्वात मोठे पठार आहेत। पुढचा प्रश्न, दख्खनचे पठार कोणत्या प्रकारच्या खडकासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बेसाल्ट खडकासाठी प्रसिद्ध आहे। कोणत्या दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकासाठी प्रसिद्ध आहेत। पुढचा प्रश्न आहे, भारतातील काळी माती मुख्यतः कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कापूस या पिकासाठी उपयुक्त आहेत। पुढचा प्रश्न, काळ्या मातीला दुसरे कोणते नाव आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रेगूर माती ही काळ्या मातीला दुसरे नाव आहेत। पुढचा प्रश्न, भारतातील
सर्वाधिक क्षेत्र कोणत्या प्रकारच्या मातीने व्यापले आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जलोढ माती. या मातीने भारताचे सर्वाधिक क्षेत्र व्यापलेले आहेत. पुढचा प्रश्न, गंगा नदीचे उगम कोणत्या हिमनदीतून होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गंगोत्री. या ठिकाणाहून गंगा नदीचा उगम होत असतो. पुढचा प्रश्न, यमुना नदीचा उगम कुठे होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक ए, यमुनोत्री. या ठिकाणाहून यमुना नदीचा उगम होत असतो. कुठून? यमुनोत्री. पुढचा प्रश्न, नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमरकंटक. या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होत असतो. पुढचा प्रश्न, गोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, त्र्यंबकेश्वर. या ठिकाणी गोदावरी नदीचा उगम होत असतो. पुढचा प्रश्न, कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाबळेश्वर. या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होत असतो. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उलर. या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहेत. 1000 प्रश्नांची PDF भारताच्या भूगोलवर आधारित बनवलेली आहेत. पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क करा. भारताचा भूगोल भाग 1 मध्ये 50 MCQ प्रश्न घेतलेले आहेत. तेही प्रश्न पूर्ण पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांनाही शेअर नक्की करा. पुढचा प्रश्न, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिशा राज्यामध्ये चिल्का सरोवर आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, चिल्का आहे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहेत. पुढचा प्रश्न, सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजस्थान राज्यामध्ये सांबर सरोवर आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक पर्जन्याचे ठिकाण कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोसिनराम. हे भारतातील सर्वात पर्जन्याचे ठिकाण आहेत. पुढचा प्रश्न, मोसिनराम कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मेघालय राज्यामध्ये मोसिनराम हे आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील मान्सूनचा मुख्य प्रकार कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नैऋत्य मान्सून हे भारतातील मान्सूनचा मुख्य प्रकार आहेत. पुढचा प्रश्न, भारतात नैऋत्य मान्सून साधारणपणे प्रथम कोणत्या राज्यात प्रवेश करतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, केरळ या राज्यामध्ये नैऋत्य मान्सून साधारणपणे प्रथम प्रवेश करत असतो. कोणत्या राज्यामध्ये? केरळ या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, पश्चिम घाटाला महाराष्ट्रात कोणत्या नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सह्याद्री या नावाला पश्चिम घाटाला महाराष्ट्रामध्ये ओळखले जात असते. कोणत्या? सह्याद्री या नावाने. पुढचा प्रश्न, अरवली पर्वतरांग प्रामुख्याने कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजस्थान राज्यामध्ये अरवली पर्वतरांग प्रामुख्याने आहेत. पुढचा प्रश्न, सातपुडा पर्वतरांग कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नर्मदा आणि तापी या 2 नद्यांच्या दरम्यान सातपुडा पर्वतरांग आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गंगा हे भारतातील सर्वात मोठे नदी खोरे आहेत. पुढचा प्रश्न, दक्षिण गंगा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोदावरी या नदीला दक्षिण गंगा नदी म्हणून ओळखले जात असते. पुढचा प्रश्न, नर्मदा नदी कोणत्या दिशेने वाहते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पश्चिमेकडून पूर्वेकडे नर्मदा नदी वाहत असते. पुढचा प्रश्न, तापी नदी कोणत्या समुद्राला मिळते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अरबी समुद्राला तापी नदी मिळत असते. पुढचा प्रश्न, भारताचा पश्चिम किनारा कोणत्या समुद्रालगत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अरबी समुद्रालगत पश्चिम भारताचा किनारा आहेत. पुढचा प्रश्न, भारताचा पूर्व किनारा कोणत्या उपसागरालगत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी,
बंगालचा उपसागर यालगत भारताचा पूर्व किनारा बंगालचा उपसागर या उपसागरालगत आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गुजरात. कोणत्या? गुजरात या राज्यामधील भारतातील सर्वात लांब समुद्रकिनारा गुजरात या राज्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न, कोकण किनारपट्टी मुख्यतः कोणत्या राज्यांमध्ये पसरलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गुजरात आणि गोवा या राज्यामध्ये कोकण किनारपट्टी मुख्यतः पसरलेली आहेत. पुढचा प्रश्न, कोरोमंडल किनारा कोणत्या राज्याच्या किनाऱ्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तामिळनाडू. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक चहा उत्पादनासाठी प्रसिद्ध राज्य कोणते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आसाम हे राज्य. मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा आणि इंस्टाग्राम आयडीलाही फॉलो करा. मित्रांनो, आपलं इंस्टाग्राम, फेसबुक पेज आणि यूट्यूब यावरती चॅनल आहेत. तसेच व्हॉट्सअप आणि टेलिग्रामवरही या व्हिडिओच्या लिंक्स तुम्हाला येत असतात. त्या रोजच्या रोज नक्की पाहत चला. व्हिडिओच्या PDF त्यावरती भेटत असतात, त्याही पाहत चला. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्हाला जर तलाठी भरतीची किंवा मग MPSC ग्रुप सीने काढलेल्या 11 पदांची कोणत्याही पदांची PDF पाहिजे असेल तर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्यावरती संपर्क करून तुमचं पद आणि पदाची PDF मागून घ्यायची आहेत, जी की सर्वात योग्य आहेत. तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये परीक्षा जर क्रॅक करायची असेल, तुमचं ड्रीम पोस्ट क्रॅक करायची असेल तर हे तुमच्या सर्वांसाठी योग्य आहेत. आणि तुमचा स्कोअर कमेंटमध्ये नक्की कळवा. 50 प्रश्नांपैकी तुमच्या किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आले ते. पुढचा प्रश्न आहे, भारतातील कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध राज्य कोणते आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कर्नाटक. हे राज्य भारतातील कॉफी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न तुमच्या सर्वांसाठी आहे, याचं उत्तर कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. प्रश्न आहे, भारतातील प्रमुख रबर उत्पादक राज्य कोणते? ऑप्शन आहे ए, केरळ, बी, राजस्थान, सी, पंजाब, डी, उत्तर प्रदेश. या 4 ऑप्शनपैकी योग्य उत्तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वाधिक गहू उत्पादन कोणत्या राज्यात होते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये भारतातील सर्वाधिक गहू उत्पादन होत असते. पुढचा प्रश्न, भारतातील तांदूळ उत्पादनासाठी प्रमुख राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पश्चिम बंगाल. हे राज्य भारतातील तांदूळ उत्पादनासाठी प्रमुख राज्य आहेत. पुढचा प्रश्न, झारखंडमधील छोटा नागपूर पठार कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोळसा यासाठी झारखंडमधील छोटा नागपूर हे पठार प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील प्रमुख अभ्रक उत्पादक प्रदेश कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, छोटा नागपूर. हा छोटा नागपूर पठार हे भारतातील प्रमुख अभ्रक उत्पादक प्रदेश आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात मोठे नदीद्वीप कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, माजुली हे भारतातील सर्वात मोठे नदीद्वीप आहेत. पुढचा प्रश्न, माजुली नदीद्वीप कोणत्या नदीमध्ये आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ब्रह्मपुत्रा. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे, भारताच्या दक्षिण टोकाजवळील अंदमान निकोबार बेटसमूह कोणत्या उपसागरात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बंगालचा उपसागर. हे भारताच्या दक्षिण टोकाजवळील अंदमान निकोबार बेटसमूह आहेत. मित्रांनो, हे होते भारताचा भूगोल यावर आधारित भाग क्रमांक 1. असेच नवीन नवीन आणि परीक्षेला विचारले जाणारे भरपूर सारे जे 25 ऑक्टोबर 2026 पर्यंत आपण संपूर्ण परीक्षेला येऊ शकतात असे प्रश्न घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा. व्हिडिओला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. इथेच थांबूया.